क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सटाणामध्ये लाखो रुपयांचा मद्यसाठा पोलिसांकडून नष्ट। निवडणुकीच्या आचारसंहिता काळात जप्त केलेला साठा नष्ट। लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात सटाणा पोलिसांनी आपल्या कार्यक्षेत्रात वेळोवेळी केलेल्या धडक कारवाईमध्ये तसेच दारूबंदी कायद्यानुसार केलेल्या धाडसत्रात 311 गुन्हे दाखल करण्यात येऊन 65 गुन्ह्यातील सुमारे 3,71,000 रुपये किमतीची दारू उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासमक्ष काल नष्ट करण्यात आली आहे। धुळे लोकसभा व बागलाण विधानसभा मतदारसंघातील निवडणूक आचारसंहिता काळात सटाणा पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन केले होते व या ठिकाणी अवैधरित्या चालत असलेले दारूचे धंदे बंद केले होते। या अनुषंगाने उपरोक्त निवडणुकीत सटाणा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये वेळोवेळी दारूबंदीच्या कारवाईमध्ये सर्वाधिक सुमारे 311 इतके सर्वाधिक गुन्हे दाखल केले आहेत। यावेळी टाकण्यात आलेल्या धाडसत्रात सुमारे 65 गुन्ह्यामधील सुमारे 3,71,735 इतक्या रुपयांचा मुद्देमाल काल सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या समक्ष नष्ट करून धडक कारवाई केली आहे। निवडणूक आचारसंहिता काळात सटाणा पोलिसांनी अत्यंत बेधडक मोहीम राबवून दारूबंदी कायद्यानवे अनेक ठिकाणी धाडी टाकून अवैध दारूधंदे बंद करून मुद्देमाल जप्त केले होते। ती जप्त केलेली दारू नष्ट करण्यात आली असून असे प्रतिपादन सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी केले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, सटाणा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।